नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आध्यात्मिक परिषद उत्साहाने संपन्न। आगरी सामाजिक संस्था अलिबाग आयोजित आध्यात्मिक परिषद देहनीते डॉक्टर अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाच्या वातावरणात दिनांक 5 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली। प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट मानसीताई पाटील, ॲडव्होकेट गौतम पाटील व साहित्यिक चंद्रकांत पाटील उपस्थित होते। मुख्य पाहुणे म्हणून बोलताना मानसीताई म्हणाल्या, आगरी संस्था उपक्रमशील संस्था असून दरवर्षी या संस्थेमार्फत गुणवंतांचा सन्मान केला जातो। ही प्रशंसनीय बाब आहे। आगरी भवन निर्माण झाले की संस्थेचे सामाजिक कार्य आणखीन गतिमान होईल असा मला विश्वास वाटतो। तर गौतम पाटील म्हणाले, जे गुणवंत, जे कर्तृत्ववंत ते आगरी होय। आगरी नेहमीच प्रत्येक कार्यात पुढे असतात। कोकण सिंह नारायण नागू पाटील यांच्यापासून सुरू झालेली ही कार्यकर्तृत्वाची पताका अशीच फडकत राहील। अध्यक्षीय भाषणात अविनाश पाटील म्हणाले, अलिबाग म्हणजे ज्ञानाचे आगर असून इथे अनेक चळवळी व आंदोलने यशस्वीपणे पार पडली आहेत। वारकरी संप्रदायाचे उगम व प्रवास याबाबत त्यांनी उहापोह केला। चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणातून वारकरी संप्रदाय व संतजन यांचा अन्योन्य संबंध आपल्या भाषणातून स्पष्ट केला। प्रारंभी सुवर्णा भगत यांनी ईशस्तवन सादर केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभक्तपारायण जगन्नाथ राऊत यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत संस्थाध्यक्ष कैलास पिंगळे यांनी केले। आभार प्रदर्शन संदेश पिंगळे यांनी केले। सूत्रसंचालन सुदेश जुईकर यांनी केले। सुभाष म्हात्रे, सिद्धेश पाटील, रवी पाटील, रेखा मोकल, वनिता पिंगळे, जयश्री म्हात्रे, किमया पिंगळे, राजश्री पाटील, प्रकाश मिसाळ, गोरख पाटील, पद्माकर म्हात्रे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। चंद्रकांत म्हात्रे, मिरिक पाटील, मच्छिंद्र पाटील, शैलेश पाटील, महेंद्र ठाकूर, गोरखनाथ पाटील, सौ विद्या म्हात्रे, सौ वनिता पाटील, प्रमोद पाटील, सुनील म्हात्रे, धनाजी पिंगळे, प्रमोद जुईकर, महेंद्र जुईकर, शशिकांत पाटील, प्रल्हाद पाटील, अरुण पाटील, अमरनाथ भगत, संतोष पाटील यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तर श्रेया पिंगळे, श्रमिका पाटील, सृष्टी पाटील, डॉक्टर श्रद्धा शेळके, शंतनू मोकल, शुभम पिंगळे, आकाश पिंगळे, नंदेश गावण यांचा सत्कार करण्यात आला। काव्यलेखन स्पर्धेतील विजेते नरेश पाटील, BN पाटील, शिवाजी मोकल, रवींद्र पाटील यांना बक्षिसे देण्यात आली। कार्यक्रमासाठी पत्रकार जीवन पाटील, काशीनाथ नागावकर, विलास म्हात्रे, संतोष पिंगळे, सुरेश खडपे असे अनेक मान्यवर उपस्थित होते। आध्यात्मिक परिषदेत आध्यात्मिक विचारांचे मंथन करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, अलिबाग।